दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विठ्ठलच पावलाय। कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत होते। विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी तरुणांना बेदम मारहाणही केली। या लाठीचार्ज नंतर देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। विद्यार्थी देशभरातून दिल्लीकडे रवाना झाले। वाढती आंदोलकांची गर्दी पाहून आणि देशभरात वाढता संताप पाहता केंद्र सरकार अखेर झुकलंय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्यावरून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली। मुला-मुलींना जंतर मंतरवर उघड्यावर ओल्या जमिनीवर झोपावं लागलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विद्यार्थ्यांचे एवढे हाल झाल्यानंतर घेण्यात आलाय। यावरून कळतं की सरकार किती बेजबाबदार आहे। या व्हिडिओतून पाहूयात की केंद्र सरकारला का झुकावं लागलंय, कॉकरोच जनता पार्टीला यश कसं मिळालंय। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नीट पेपर फुटी झाली आणि अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला। त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला। हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी तरुण थेट दिल्लीकडे निघाले। दिल्लीत हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलनासाठी जमा झाले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देखील विद्यार्थ्यांची साथ दिली। त्यांनी आमरण उपोषण पुकारलं आणि या आंदोलनाला बळ मिळालं। त्यांची प्रकृती बिघडल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि विद्यार्थ्यांसह नागरिक देखील दिल्लीकडे निघाले। पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुरांचा मारा करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप सुद्धा आहे। पोलिसांनी मुलींचे कपडे फाडल्याचाही आरोप आहे। हे सर्व घडत असताना पोलीस विद्यार्थ्यांवर FIR दाखल करत असताना तरुण घाबरले नाही। त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं। देशभरात आंदोलन पसरत असल्यानं आणि जेनझी मुलांच्या आंदोलनाची तीव्रता पाहता मोदी सरकारला विद्यार्थ्यांची गोष्ट ऐकावी लागली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केलाय। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनासमोर केंद्र सरकारला नमतं घ्यावं लागलंय। कॉकरोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट करून जाहीर केली आहे। देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांचं भविष्य कायदेशीर आणि राजकीय कचाट्यात अडकू नये, तसंच देशविरोधी शक्तींनी जंतर मंतरवरील या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून आपण स्वेच्छेनं पद सोडत असल्याचं प्रधान यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलंय। नीटच्या पेपर फुटीमुळे देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडलं होतं। सरकारने या प्रकरणाचा तपास तातडीनं CBI कडे सोपवलाय आणि त्यानंतर रिनीट परीक्षाही घेण्यात आली। तात्काळ त्याचे निकालही जाहीर झाले, परंतु मूळ दोषींवर कठोर कारवाई न झाल्यानं आणि परीक्षा पद्धतीतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता। शिक्षण मंत्रालयानं विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सुरुवातीला गांभीर्यानं न पाहिल्याचा आरोप करत हे आंदोलन अधिकच चिघळलं। या देशव्यापी आंदोलनाचे मुख्य केंद्रबिंदू दिल्लीतील जंतर मंतर मैदान होतं। कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। केंद्र सरकार आणि CJPच्या प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या तिसऱ्या फेरीच्या चर्चेपूर्वी CJPने स्पष्ट केलं होतं की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा आमच्यासाठी नॉन निगोशिएबल म्हणजे ज्यावर कोणतीही तडजोड होणार नाही अशी मुख्य मागणी आहे। दिल्लीतून सुरू झालेल्या या आंदोलनाचा देशभरात वणवा पसरला। मुंबई, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, गुवाहाटी, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश यासह इतर ठिकाणी देखील आंदोलन केली जात होती। काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनात भूमिका घेतली। महाराष्ट्रातील नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतर नेतेही विद्यार्थ्यांना पाठिंबा देत मैदानात उतरले। त्यामुळे सरकारवरील राजकीय दबाव प्रचंड वाढला आणि यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला। धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात भाऊक आणि संयमी भूमिका घेतली आहे। आपण गेल्या 4 दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी समर्पित राहिल्याचं सांगत त्यांनी देशातील तरुणांच्या भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा आदर केला। जंतर मंतर आणि देशाच्या इतर भागांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता कोणत्याही देशविरोधी घटकानं याचा गैरफायदा घेऊ नये, देशाची एकात्मता टिकून राहावी आणि आपल्या मुलांचं लक्ष अभ्यासावरून विचलित होऊ नये म्हणून आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हा वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नसून देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे असं सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींचं मार्गदर्शन आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले। तसंच यापुढेही देशातील तरुणांची सेवा करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2014 पासूनच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात अनेक मोठी आंदोलनं झाली, ज्यामध्ये शेतकरी आंदोलन, CAA विरोधी आंदोलनाचा समावेश आहे। मात्र एखाद्या केंद्रीय मंत्र्याला थेट जनआंदोलनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या दबावामुळे आपला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच घटना आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते
आगामी राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि संसदेच्या आगामी अधिवेशनात होणारी कोंडी टाळण्यासाठी तरुण पिढीचं मतदान गमावण्याची भीती यामुळे भाजप हायकमांडनं हा अत्यंत कठीण निर्णय घेतल्याची माहिती आहे। प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी येताच जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी जल्लोष सुरू केलाय। सीजेपी आणि विद्यार्थी संघटनांनी त्या विद्यार्थी शक्तीचा मोठा विजय असं म्हटलंय। आता देशाचे नवीन शिक्षण मंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना झालेत। ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। त्यामुळे आता देशाचे नवे शिक्षण मंत्री फडणवीस तर होणार नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। तुम्हाला काय वाटतं, देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण होतील? कमेंट करून नक्की सांगा।